लग बग माझ्या रायाची, लग बग माझ्या रायाची, कड जेजुरी जायाची, अन गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची, गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची, लग बग माझ्या रायाची, लग बग माझ्या रायाची, कड जेजुरी जायाची, गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची, गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची. रस्त्याच्या पूर्व बाजूस एका पश्चिमीभिमुख डोंगर कपारीत बानुबाईचे स्थान आहे. बाना ही खंडोबाची दुसरी बायको ही धनगर समाजाची असल्याचे मानले जाते, तर काही कथांमध्ये ही धनगरांनी सांभाळ केलेली बानासुराची मुलगी असल्याचे मानतात. पार्वतीची जाती जया असून पार्वतीने दिलेल्या वचनामुळे ती खंडोबाची पत्नी झाल्याचेही मानले जाते. या बाणाईच्या दर्शनाने बोललेला खंडोबा जेजुरी सोडून एका वृद्ध धनगराचे रूप घेऊन तिच्या घरी धनगरवाड्यात साखळी करू लागला. आपले खरे रूप दाखवून प्रेमबळाने तिला खंडोबाने वश केले व श्रावण पौर्णिमेला तिच्याशी लग्न करून जेजुरीस आणले. या दुसऱ्या विवाहामुळे सवतीमध्ये विवाद होऊ लागले, म्हणून खंडोबाने बानाईस निम्म्या गडावर स्थान दिले व तिला प्रथम दर्शनाचा मान दिला. रोज मात्र मध्यरात्रीनंतर खंडोबा बानाईच्या भेटीस येत असे अशी जनश्रुती आहे. आज आपण आलोय जेजुरी कडेपठारला. जेजुरी नगरीच्या नैऋत्य दिशेला कडेपठार हे खंडोबाचे मूळ स्थान आहे. समुद्रसपाटीपासून 992 मीटर उंची व जेजुरी गावापासून 259 मीटर उंच आहे. कडेपठारी जाण्यासाठी जेजुरी गडावर पायथ्यापासून असे 2 मार्ग आहेत. जेजुरीमधील चिंचेच्या बागेपासून गाडी रस्त्याने कडेपठारच्या पायऱ्यापर्यंत जाता येते आणि इथून पुढे पायरी मार्गाने वर गडावर जावे लागते. जेजुरी गावातून सुमारे 1.5 किलोमीटर गाडी रस्त्याने विझाळापर्यंत पोहोचता येते. कडेपठार हे खंडोबाच्या अवताराचे मूळ स्थान जेजुरीगडाचा पूर्वीपासून हे स्थान आहे.